9. हवा. सांगा पाहू या चित्रात कोणती कामे चालली आहेत. तर पहिलं चित्र काय आहे, एक व्यक्ती सायकलमध्ये हवा भरत आहे. दुसरं चित्र काय आहे, एक मुलगी बलून फुगवत आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे, एक व्यक्ती कारच्या टायरमध्ये हवा भरत आहे. चला पुढं करून पहा. एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या. एक रिकामे उपटे भांडे घ्या. भांडे उपटे करून पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच उभे धरून पाण्यात खाली दाबा. आता भांडे तिरपे होऊ द्या. तुम्हाला काय आढळून येईल, हवेचे बुडबुडे लगेच पाण्याच्या वर येऊ लागतात. यावरून काय उलगडते, हवा पाण्यापेक्षा हलकी असते, म्हणून भांडे तिरपे झाले की हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर वर येतात. यावरून काय समजते, डोळ्यांना रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यातही हवा होती. हवा आपल्या सभोवती आहे. रिकाम्या वाटणाऱ्या जागांमध्येही हवा आहे. मग आपल्या भोवतालची ही हवा कुठपर्यंत पसरली. करून पहा. शाळेत येणाऱ्या वर्तमानपत्राची महिन्याभराची रद्दी मिळवा किंवा इतर कुठल्याही टाकाऊ कागदाचे मोठे तुकडे घ्या. वर्तमानपत्र घेतील असलेच त्याचे पाने वेगळे करून घ्या. प्रत्येक पानाचे 4 सारखे भाग करा. हे कागद फरशीवर एक करून एकावर एक ठेवा. ही चळ तयार होत असताना फरशीलगतच्या व वरच्या कागदाच्या थरामध्ये काय फरक होत जातो त्याच्याकडे लक्ष द्या. सर्व कागद ठेवून झाल्यावर चळतीचे निरीक्षण करा आणि वरच्या व खालच्या थरामधील फरक लक्षात येईल. तुम्हाला काय आढळून येईल, आपण कागद रचत जातो तसे खालचे कागद वरच्या कागदावर दाबले जातात. खालच्या कागदाचे एकमेकांपासूनचे अंतर कमी होत जाते, तर वरचे कागद त्या मानाने मोकळे ठेवलेले दिसतात. यावरून काय उलगडते, एखादा कागद जितका फरशीच्या जवळ तितकाच त्याच्या वर ठेवलेल्या कागदाची संख्या अधिक, म्हणजे खालचे थर अधिक भार पेलतात. त्या मानाने वरच्या कागदावर कमी भार असतो. वातावरण. आपल्या ज्या पृथ्वीवर राहतो तिचा आकार एखाद्या चेंडूसारखा गोल आहे. या पृथ्वीच्या सभोवताली हवा आहे. पृथ्वीपासून उंच गेल्यास जवळजवळ 50 किलोमीटरपर्यंत हवा आहे. पृथ्वीभोवतालच्या या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतो. पृथ्वीपासून आपण जसजसे दूर जातो तसतसे वातावरणातील हवेचे थर विरळ होत जातात. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचे थर सर्वाधिक दाटीवाटीने असतात, तर वरचे स्तर एकमेकांपासून मोकळे असतात. म्हणजेच उंचावरची हवा विरळ होते. करून पहा. एका बशीसारखे खोलगट भांडे घ्या. त्यात एक मेणबत्ती उभी करा. बशीत पाणी भरा. मेणबत्ती पेटवा. आता मेणबत्तीवर एका काचेचा ग्लास उलटा. तुम्हाला काय आढळून येईल, थोड्याच वेळात मेणबत्ती विझते आणि पेल्याच्या आत पाण्याची पातळी वाढते. असे का होते? हवेतील एक घटक ज्वलनाला मदत करतो. तो जसा वापरला गेला तसतसे पाणी वर चढत गेले. हवेतले तो घटक संपला तेव्हा मेणबत्ती विझली. पाणी वर चढणे थांबले. जळण्यास मदत करणाऱ्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. पृथ्वीचे वातावरण हवेचे बनलेले आहे. या चित्रातील वर्तुळ म्हणजे हवा आहे. त्या वर्तुळाचे 5 समान भाग केले तर त्यापैकी एका भागात ऑक्सिजन हवेत असतो. हवेत ऑक्सिजनशिवाय इतरही वायू असतात. हे इतर वायू कोणते असतील? श्वसन व ज्वलनासाठी हवेत ऑक्सिजनचे वायू वापरला जातो. श्वसन व ज्वलन याविषयी तुम्हाला हवेचे इतर कोणते उपयोग माहीत आहेत? सोडा वॉटरमध्ये बाहेर पडणारा वायू कार्बन डायऑक्साईड वायू असतो, हे तुम्ही माहीत झाले आहे. हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतही असतो. वनस्पती सूर्यप्रकाशात, हवा व पाण्यापासून अन्न तयार करतात, हे तुम्ही शिकला आहात. अन्न तयार करताना वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो. बर्फ टाकून थंड झालेला पेला बाहेरून पाण्याचे झाकण जमा होतात, म्हणजे हवेत पाणी ही वायुरूपात असते. पण हवेतील सर्वात मोठा भाग या सर्व व्यतिरिक्त एक वेगळ्याच वायूचा असतो. त्याचे नाव नायट्रोजन आहे. असे अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हवा हे अनेक वायूचे मिश्रण आहे. असे अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हे अनेक वायूचे मिश्रण आहे. आता एका वर्तुळाच्या मदतीने हवा दर्शवली तर त्यातील वायूचे प्रमाण चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसते. म्हणजे आपल्या हवेत नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक आहे, नंतर ऑक्सिजनचे प्रमाण आणि नंतर इतर वायू थोड्या प्रमाणात आहेत. म्हणजे नायट्रोजनचे प्रमाण कसे आहे? सर्वात जास्त आहे. माहीत आहे का तुम्हाला? कारखाने, वाहने, शेगड्या व इतर कारणाने होणाऱ्या इंधनाच्या ज्वलनातून धूर बाहेर पडतो. धूरही हवेत मिसळतो.
आपण काय शिकलो या पाठामध्ये? हवा आपल्या सभोवताली असते. रिकाम्या दिसणाऱ्या जागांमध्येही हवा असते. पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे, याला वातावरण असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे, याला काय म्हणतात? वातावरण असे म्हणतात. पृथ्वीजवळील हवेचे थर दाटी वाटीने असतात, तर वरचे थर निरळ असतात. असे हवा अनेक वायूचे मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्पीभवन हे हवेचे मुख्य वायू घटक आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. परिसरातील लाकूड जाळू नये, यातून आपले प्रदूषण होत असतं. हे नेहमी लक्षात आपण ठेवलं पाहिजे. याच प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे मला नक्की सांगा व सबस्क्राईब करा. व यापुढील पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.